नमस्कार, मी सूरज सुधाकरराव पवार, प्रतिनिधी सनातन सारथी न्यूज, यवतमाळ जिल्हा. आपण जाऊयात आज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जगद्गुरू तुकोबराय साहित्य परिषदेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष यासह विविध सामाजिक संघटना सोबत ठेवून बहुजन समाजाच्या संघटन कार्यासाठी सतत धडपड करणारे समाजशील व्यक्तिमत्व माननीय शिवाजीराव मानेसाहेब सातारीकर यांची ही मुलाखत. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात धावून जाणारे एक प्रेमळ सतशील व्यक्तिमत्व, एक लेखक, इतिहासाचे अभ्यासक, बहुजनवादी विचाराचे वक्ते आणि विचारवंत आहे. नमस्कार. माझा जन्म कोणत्या साली झाला आणि कुठे? माझा जन्म 12/9/1968 माझा सातारा तालुका उमरगा. आई वडिलांचे नाव? आईचे नाव लक्ष्मीबाई, वडिलांचे नाव नागोराव. आपले प्राथमिक शिक्षण? प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सातारा. शिक्षण कुठे झाले? पूर्ण माझे शिक्षण 12वी पर्यंत उमरखेड, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन माझे यशवंत महाविद्यालयात. शिक्षणानंतर नोकरीसाठी प्रयत्न केला का? नोकरीचा प्रयत्न केलाच नाही. मी कॉलेज जीवनापासूनच सामाजिक जीवनामध्ये प्रवेश केला. आपण मराठा सेवा संघ या परिवर्तनवादी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आहात, तेव्हा सेवा संघाशी आपला संबंध केव्हा आणि कसा आला? 1992ला मराठा सेवा संघ 1997ला मराठा सेवा संघाचा संबंध मला आला, वसंतराव देशमुख सर यांच्या माध्यमातून. त्यातून सेवा संघाशी जोडले गेलो. अनेक वर्षापासून आपण चळवळीशी प्रामाणिक राहून आज देखील तितक्याच पोटतिडकीने कार्य करता. समाजाला चळवळीची गरज आहे असे वाटते का? समाजाला आजही चळवळीची गरज आहे, म्हणून आजही मी वयाच्या 58व्या वर्षी तेवढ्याच पोटतिडकीने काम करतो. किंबहुना पहिल्यापेक्षा आज जास्त चळवळीची समाजाला गरज आहे. चळवळीची सद्यस्थिती चांगली आहे असे आपणास वाटते का? चळवळीची स्थिती 2014 पासून थोडी बॅकफुटवर चळवळ गेलेली आहे. त्याच्यासाठी आता कार्यकर्त्यांनी जोमाने पुढे ताकदीने कामाला लागणं आवश्यक आहे. चळवळीत कार्यकर्ते प्रामाणिक, त्यागी आणि समर्पण असे असणारे कार्यकर्ते झाले तर चळवळ पुन्हा जोमाने वाढू शकते. चळवळची बॅकफुटवर तिला पुढे आणण्यासाठी जुन्या कार्यकर्त्याच्या महाराष्ट्रात नवीन कार्यकर्ते निर्माण करणे खूप गरजेचं आहे. त्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम करणं गरजेचं आहे. चळवळीच्या माध्यमातून आपण आजवर कोणकोणते कार्यक्रम राबविलेत, आज देखील त्याची गरज आहे असे वाटते का? मी शिवधर्म परिषद, वामन दानाचा कार्यक्रम, बळीदास स्मृतिदिनाच्या निमित्तानं, त्यानंतर जिजाऊ जन्मोत्सवाचे कार्यक्रम, महाराष्ट्रात जिजाऊ जन्मोत्सवाचा कार्यक्रम सिंदखेडच्या नंतर ग्रामीण भागात होणारा पहिलं एकमेव गाव आहे. आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत, नामवंत विचारवंत त्या ठिकाणी येऊन खेडेकर साहेब, पाणी खेडेकर साहेब, बांगलादेश सर, सर, खेडेकर साहेब, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे सर, सोळंके सर, सत्यपाल महाराज, सुषमाताई अंधारे, वैशालताई डोळस, छायाताई महाले असे अनेक विचारवंत माझ्या गावात येऊन गेले आहेत. आणि प्रबोधन त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाले. आपले लग्न कधी झाले, कसे झाले, म्हणजे प्रेम प्रकरणातून की पारंपरिक पद्धतीने सोयी जुळून? माझे लग्न सोयरीक जुळूनच झाले, परंतु सोयरिकीच्या त्याला मी फाटा दिला. मी मुलगी पाहण्याची पद्धत सुद्धा कॉलेजला जाताना मुलगी बघितली आणि मी पसंत आहे म्हणून सांगितलं, परंतु त्यांनी सांगितलं तुमच्याकडे यायचं या. मग माझ्याकडे आल्याच्या नंतर हुंडा गिंडा मला चालणार नाही, हुंड्याची मग ते बोलले, बाहेर जाऊन बोलत होते लोक काय चर्चा करतात, हुंडा घ्यायचा नाही मला. मग आमच्या वडिलांना त्यांनी वडिलांनी सांगितलं की त्यांनी हुंडा घ्यायचा नाही, निर्णय घेतलेला आहे. मी हुंडा न घेता लग्न केलं आहे. माझं लग्न 22 मे 1997 झालं. माझ्या लग्नात मिर्झा रफी अहमद बेग यांचा कवी संमेलनाचा कार्यक्रम होता आणि लग्नाचे आयोजक हुंडाबंदी कृती समिती असं होतं. कुठली कृपा विषय म्हणून कुटुंबात इथं कोणाचे नाव होतं. आपण समाजात जी हुंडा पद्धत आहे त्या पद्धतीला पुढे थांबवला पाहिजे म्हणून मी महाविद्यालयात असताना माझी भावना व्यक्त केली होती. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये होतं की हुंडा न घेता आपण लग्न केलं पाहिजे. कारण ज्या मुलीचं लग्न पालक करतो, वडील करतो, त्याला काय त्रास होत होतो त्याची जाणीव समाजाला नव्हती. ती जाणीव झाली पाहिजे आणि हुंडा कुठेतरी थांबला पाहिजे. म्हणून माझ्या लग्नाची पत्रिकाच अशी होती की वधू परीक्षेची पद्धती व त्याला हुंड्याची जोड पाहता यातून वधू पित्याची सुटका होणार की नाही याचे प्रश्न समाजामध्ये पडलेला आहे. यातून सुटका व्हावी यासाठी कुमारी सीमा आणि चिरंजीव शिवाजी यांनी विवाह होण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा पद्धतीने मी पत्रिका सुद्धा लोकांना दिशादर्शक अशी केली, हुंडा तोडले दिशादर्शक पत्रिका सुद्धा काढली. बर, आपण सवळीत कार्य करता तर ताईंचे सहकार्य कसे असते? नाही, तिचं सहकार्य असल्यामुळे मी ताकदीने काम करू शकतो आणि करत आहोत. त्याच्यामुळे तिच्या सहकार्याशिवाय करू शकलो नसतो. लग्नाच्या आधी पण मी ते काम करत होतो, त्याच्यापेक्षा लग्नाच्या नंतर तिच्या सहकार्यामुळे मी अधिक ताकदीने काम करू शकलो. आपला सामाजिक चळवळीचा अनुभव व कार्य खूप मोठे आहे. कधी राजकारणात जावेसे वाटले नाही का? नाही, राजकारण मी ग्रामीण पातळीवर मी राजकारण करतो, परंतु राजकारणात मला पदच पाहिजे यासाठी मी कधी राजकारण केलेलं नाही. परंतु चांगलं राजकारण या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून चांगल्या राजकारणी लोकांच्या पाठीमागे मी राहिलो, तशा प्रकारे प्रयत्न केलेला आहे आणि त्या पद्धतीने लोक निवडून येतील असा प्रयत्न करण्याचा. आपण भारिप बहुजन महासंघ जेव्हा मकरामजी पवार आणि प्रकाशजी आंबेडकर हो. यांनी बहुजन महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खूप मोठं वातावरण तयार केलं होतं, त्यावेळेस मला विधानसभेचं तिकीट सुद्धा या ठिकाणी भेटत होतं. भारतीय जनता पार्टी सुद्धा मला तिकीट घ्या म्हणत होती, परंतु मी भारतीय जनता पार्टीचं त्यावेळेस तिकीट नाकारलं आणि भारिप बहुजन महासंघाचं तिकीट शेवटच्या क्षणाला रामराव महाराज आहेत पोरादेवीचे, त्यांच्या माध्यमातून माझं तिकीट कटलं आणि प्राध्यापक उदाहरणाला भेटलं. परंतु एक आपला बहुजनाचा पक्ष आहे म्हणून त्या पक्षाच्या सोबत मी सातत्याने त्याचं काम केलं. आपण शाहू फुले आंबेडकर यांच्या समतेच्या विचारावर चालणाऱ्या चळवळीत काम करता असे सांगितले आहे. मग काही वर्षापूर्वी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. हा विचारांचा विरोधाभास असे आपणास वाटत नाही? नाही, कसं आहे, आपल्या डोक्यामध्ये जो बुद्ध फुले, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचा जो विचार आहे, त्या विचारात कुठेही गेलो तरी काही फरक पडत नसतो. विचाराचे पक्के असल्यामुळे असं काही फरक पडत नाही. परंतु आपली व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपल्याला कधी कधी आज घुसावं लागते. आणि जसं की आज रोजी ब्राह्मण हा प्रत्येक पक्षामध्ये आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, काँग्रेसमध्ये आहे, बसपामध्ये आहे, कम्युनिस्टमध्ये आहे, लेनिनच्या कुठल्या सगळ्या पक्षामध्ये ब्राह्मण आहे. तर आपण का जाऊ नये? आपण आपली व्यवस्था आणि आपला हक्काधिकार आपल्या समाजाला देण्यासाठी आपण कुठेतरी राहायला हरकत नाही. परंतु बुद्ध फुले शाहू आंबेडकरच्या विचारावर कुठलाही परिणाम होणार नाही कुठल्याही पक्षात गेलं तर. सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय स्थिती संदर्भात काय सांगाल? सध्या शैक्षणिक शिक्षणाचं खाजगीकरण आणि शाळा बंद करून शिक्षण गरिबाला मिळणार नाही अशी व्यवस्था सरकारने केलेली आहे. सामाजिक वातावरण अतिशय गडबड झालेलं आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी आता तरुणांनी पुढे येणं आणि तरुणांनी सरकारवर दबाव आणणं अतिशय गरजेचं आहे. कारण शेतकरी या संकटात आहे. शेतकरी कुठलंही आंदोलन करू शकणार नाही, सरकारवर दबाव शकणार नाही. परंतु तरुणांनीच आता पुढे येऊन स्वतःच्या हातामध्ये नेतृत्व स्वतःच्या हातामध्ये घेऊन सरकारला दबाव आणल्याशिवाय शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक वातावरण याचं चांगलं होणार नाही. भाजप प्रणित सरकार समाज व देशाला पोषक आहे असे आपणास वाटत नाही का? अजिबात पोषक नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी अजिबात पोषक नाही. कारण या देशात सरकार हे कुठलंही सरकार असो, कोण्याही पक्षाचं असो, ते संविधानानुसार चालायला पाहिजे. परंतु भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाचं जे सरकार आहे ते संविधानानुरूप काम करत नाही. संविधान बदलणे नाही तर बदलणे म्हणजे प्रत्यक्ष न बदलता संविधानाचा अंमल न करता त्याला मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारकडून चालू आहे. भारतीय जनता पार्टीचं वाजपेयीच्या काळात सरकार होतं, परंतु असा प्रकार झालेला नाही. परंतु आता संविधान असून अघोषित हुकुमशाही मोदीच्या माध्यमातून या देशामध्ये आणली जात आहे आणि ती हुकुमशाही या देशातल्या माणसाचं जीवन मुश्किल करत आहे. संसदेमध्ये विरोधी विपक्षाला प्रश्न सुद्धा मांडण्याची परवानगी देत नाही आणि पुस्तकावर बंदी असलेल्या पुस्तकावर त्यांच्या भाजपच्या खासदारांमध्ये तो कोण निष्कांत दुबे त्याला मात्र परवानगी दिली जाते. आणि जे खरे शेतकऱ्याचे किंवा अतिशय चांगले अन्यायाचे जे विरोधी संबंधाचे काही प्रश्न असतात ते विरोधी पक्ष नेत्याला कधीच त्यांनी मांडू दिलेलं नाही. म्हणजे एका प्रकारे एकांगी हुकुमशाही या देशात चालली आहे. या देशातला न्यायव्यवस्था आणि सगळ्या संस्था सरकारच्या अंकित झालेल्या आहेत, सरकारच्या इशाऱ्यावर चालत आहेत. आजपर्यंत कुठल्या सरकारनं सगळ्या स्वायत्त संस्थेला आपल्या ताब्यात घेतलं होतं, पण न्यायालय सुद्धा आज रोजी सरकारनंच आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, आप, बहुजन समाज पार्टी यासारखे पक्ष एकत्र येऊन भाजपला चांगला पर्याय देऊ शकतील असे वाटते का? हे सगळे जर यांनी एकमेकांना समजून घेतलं, समन्वय केला आणि
स्वतः नेतृत्व मला पाहिजे न म्हणता कुठेतरी एक चांगलं नेतृत्व पुढे करून जर एकत्र आले तर निश्चितच ते पर्याय देऊ शकतील. परंतु पर्याय जरी देत असले तरी EVM जोपर्यंत या देशातली बंद होणार नाही तोपर्यंत कुठलंही सरकार येऊ शकणार नाही, कारण EVM मध्ये सगळा गोळा आहे. EVMने निवडणुका जिंकल्या जात असतील तर हे भयंकरच आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे अस्तित्व ठेवले जाणार नाही. मग लोकशाही जीवन ठेवण्यासाठी उपाय तरी कोणता? EVM मुळे आज रोजी EVM मुळे सरकार ते त्यांचं चालू शकते भारतीय जनता पार्टी, आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर EVM बंद झाल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आणि हे सरकार EVM बंद करू शकत नाही. न्यायालयामध्ये दाद मागितलं न्यायालय याचिका आपली घेत नाही, फेटाळून लावते. आज रोजी रस्त्यावरच्या आंदोलनाशिवाय मला तरी वाटते लोकांपुढे कुठलाही पर्याय नाही, त्याशिवाय EVM बंद होणार नाही. भाजप सोडून इतर दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश करण्याचा विचार आहे का? निश्चितच भाजप सोडून मला इतर पक्षामध्ये प्रवेश करण्याचा विचार आहे. परंतु आज रोजी मी विचार करतो की कुठल्या पक्षात जायचं, अजून काही तसा निश्चित निर्णय घेतलेला नाही. बरं, या देशामध्ये तसं पाहिलं तर सगळे पक्ष म्हणजे बहुजनाच्या हिताचा असं पाहिजे तसा कुठलाही पक्ष नाही. एक BSP जर सोडला तर, आणि ते कांशीरामजीच्या काळामध्ये कांशीरामजी साहेब होते त्यावेळी BSPचं म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने काम होतं. आज पद्धतीने संघटनात्मक काम नाही, परंतु BSP हाच एकमेव पक्ष आहे की जो बहुजनाच्या हिताचं काम करू शकतो. परंतु त्या पक्षाला एका जातीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न इथले व्यवस्थेने केले त्यावेळी सक्सेस झाले आहेत. मी पण आता BSP सारखा एखादा पक्ष माझ्या डोक्यात आहे, आता मी ते पुढे निर्णय घेणार आहोत. जगद्गुरू साहित्य परिषदेमार्फत आपण कोणते कार्य केले? पुढे साहित्य चळवळीसाठी कोणत्या योजना आहेत? साहित्य परिषदेच्या जगद्गुरू साहित्य परिषदेच्या माध्यमातून मी आणि स्फूर्तिशेष काळे सर, प्राध्यापक काळे सर आणि आमचे सहकारी यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय या ठिकाणी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. त्या साहित्य संमेलनाला बाबा भांड, इंद्रजित भालेराव, कवी इंद्रजित भालेराव, मोठमोठे विचारवंत आणि आमचे पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब असे खूप मोठे विचारवंत या ठिकाणी आले होते. नवीन नवोदित कवी, नवोदित लेखक, साहित्यिकांना सुद्धा या ठिकाणी आम्ही विचारपीठ उपलब्ध करून दिलं, आणि त्यामुळं अनेक साहित्यिक या ठिकाणी साहित्यिकांना प्रोत्साहन मिळालं. त्या पद्धतीनं छोटे छोटे कवी संमेलनाचे आयोजन आम्ही या ठिकाणी उमरखेड तालुक्यात करत असतो साहित्य परिषदेच्या माध्यमातून. आणि हे साहित्य परिषदेतून हे काम करताना सामाजिक कामाला माझा जास्त, सामाजिक कामाकडे जास्त माझा कला असतो. जो कोणी अडीअडचणीत असेल, तो कोणतं दवाखान्यातला रुग्ण असेल किंवा कुठली समस्या असेल, त्याला कुठल्या ऑफिसचं काम असेल किंवा कुठली त्याला आर्थिक काम असेल, तर आरोग्याचा विषय असेल, तर त्या ठिकाणी आपण धावून जाणे हे मी त्याला प्राधान्य करत असतो. चळवळीतील कार्यकर्त्यांना किंवा समाजाला काय सांगू इच्छिता? चळवळीतील कार्यकर्त्यांना, जे सिनियर कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांनी नवीन कार्यकर्ते निर्माण करणे हे खूप गरजेचं आहे. आणि नवीन कार्यकर्त्याच्या हातामध्ये सूत्र देणे आणि नवीन कार्यकर्त्यांनी त्या समर्पणात भावनेतून जर काम केलं तर आपण चळवळ यशस्वी करू शकतो, अन्यथा करू शकणार नाही. धन्यवाद. धन्यवाद. माने साहेब.